आज आपण एकदम सोप्या पद्धतीने पाक न करता तोंडात टाकताच विरघळतील एवढे मऊ स्वादिष्ट तीळ शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहेत. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. लाडू बनवण्यासाठी इथं मी 1.5 कप तीळ घेतलेले आहेत आणि तीळ मी अगोदर चांगले धुवून घेतले आणि दिवसभर उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत. तुम्हाला जर धुवायचे नसले तर एखाद्या कॉटनच्या कपड्याने चांगले पुसून घ्यायचे. आणि 1.5 कप शेंगदाणे घेतलेले आहेत. दोन्हीचं प्रमाण मी सारखंच घेतलेलं आहे. तुम्हाला जर थोडंसं कमी जास्त घ्यायचं असलं तरी सुद्धा चालेल. आणि त्याच्यात घालण्यासाठी इथं मी 15-20 बदाम आणि 15-20 काजू घेतलेले आहेत. काजू आणि बदाम घातल्यामुळे लाडू एकदम छान लागतात खायला. लगेच आपण घेतलेलं साहित्य भाजून घेऊया. त्याच्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. पॅन चांगला गरम झाला की लगेच त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि मध्यम गॅसवर मस्त शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे. तर मध्यम गॅस ठेवायचा आणि एकसारखं हलवीत राहायचं म्हणजे सगळे शेंगदाणे एकसारखे भाजले जातात. तर हे पहा मी 3 ते 4 मिनिटं मस्त शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि ह्याच्यापेक्षा जास्त काळे करायचे नाही. हलकेसे त्याला डाग पडले की लगेच शेंगदाणे काढून घ्यायचे आणि थोड्याशा मोठ्या परातीत शेंगदाणे काढून घ्यायचे म्हणजे पटकन गार होतात. तर हे पहा मी थोड्याशा मोठ्या परातीत शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आणि लगेच आता आपण तीळ सुद्धा भाजून घेऊया. तर तीळ सुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरच भाजून घ्यायचे. तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही, फक्त 2.5 ते 3 मिनिटं लागतं. मध्यम गॅस ठेवायचा आणि असं एकसारखं हलवीत राहायचं. तीळ छान भाजलं की मस्त फुलतेत आणि खमंग त्याचा वास सुद्धा सुटतो. तर हे पहा मी तीळ सुद्धा 2-3 मिनिटं भाजून घेतलेले आहेत आणि मस्त भाजलेले आहेत. तीळ सुद्धा आपल्याला जास्त काळे करायचे नाही. तर मस्त असे तीळ आपले भाजून झालेले आहेत. लगेच आपण काढून घेऊया. भाजून घेतलेले तीळ सगळे मी बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि लगेच आता आपण काजू आणि बदाम सुद्धा भाजून घेऊया. दोन्ही एकत्रच घालायचं आणि थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय. काजू आणि बदाम भाजून घेत असताना ह्याच्यामध्ये मी तूप घातलेलं नाहीये आणि तूप न घालताच आपल्याला थोडेसे काजू बदाम भाजून घ्यायचे आहेत. तर हे पहा त्याला हलकेसे असे डाग पडलेले आहेत. जास्त काळे करायचे नाही, थोडे थोडे त्याला असे डाग पडले की लगेच काढून घ्यायचे. तर मस्त असे काजू आणि बदाम भाजून झालेले आहेत. लगेच आपण काढून घेऊया आणि असं सगळं साहित्य आपलं भाजून झालेलं आहे. तीळ आणि काजू बदाम भाजेपर्यंत शेंगदाणे सुद्धा गार झालेले आहेत. तर लगेच आपण त्याचे थोडेसे टरफलं काढून घेऊया. सगळे टरफलं मी काढणार नाहीये. तुम्हाला जर सगळे टरफलं काढून घ्यायचे असले तर काढून घ्यायचे किंवा काढायचे नसले तरी सुद्धा चालेल. तर मी अगदी थोडेसे त्याचे टरफलं काढून घेणार आहे. असे हाताने चोळून घ्यायचे म्हणजे पटकन त्याचे टरफलं निघतात. शेंगदाणे छान भाजलेले असतात त्याच्यामुळे अगदी पटकन टरफल निघतात. तर हे पहा मी हाताने थोडेसे शेंगदाणे असे चोळून घेतलेले आहेत आणि आता त्याच्यामधले आपण टरफलं काढून घेऊया आणि फक्त 2 मिनिटात आपण शेंगदाणे आणि टरफलं कसे वेगळे करायचे हे पाहूया. तर असा झाऱ्या घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडेसे असे शेंगदाणे घ्यायचे आणि हे पहा असे काढून घ्यायचे. जास्त कचरा न होता फक्त 2 मिनिटात टरफलं आणि शेंगदाणे वेगळे होतात. अगदी सोपी पद्धत आहे ही. तर तुम्ही नक्की करून बघा. फक्त 2 मिनिटातच शेंगदाणे आणि टरफलं वेगळं वेगळं होतं आणि बिलकुल जास्त कचरा होत नाही. तर हे पहा फक्त 2च मिनिटात मी टरफलं आणि शेंगदाणे वेगळे करून घेतलेलं आहे आणि असं झाऱ्याने शेंगदाण्यातलं टरफलं काढून घेतल्यामुळे कचरा सुद्धा जास्त होत नाही. तर सगळा कचरा आपला परातीतच राहिलेला आहे आणि मस्त शेंगदाणे वेगळे झालेले आहेत आणि तोपर्यंत दुसरं साहित्य सुद्धा छान गार झालेलं आहे. तर लगेच आता आपण मिक्सरला वाटायला घेऊया. तर सगळ्यात अगोदर आपण शेंगदाणे वाटून घेऊया. त्याच्यासाठी इथं मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. एकदम सगळे शेंगदाणे घालायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं. बारीक करून घेताना आपल्याला एकदम जास्त बारीक करायचं नाही सुरुवातीला. थोडंसं जाडसरच ठेवायचं. तर हे पहा मी थोडंसं जाडसर असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आणि परत आता थोड्याशा मोठ्या परातीतच काढून घ्यायचं. म्हणजे सगळं एकदमच आपल्याला काढून घेता येतं. तर वाटून घेतलेलं सगळं शेंगदाण्याचं कूट मी परातीत काढून घेतलेलं आहे. लगेच आता आपण तीळ सुद्धा वाटून घेऊया. तर सगळे तीळ मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि तीळ सुद्धा आपल्याला थोडेसे असे जाडसरच वाटून घ्यायचे. तर हे तीळ सुद्धा आपले वाटून झालेले आहेत. तर लगेच आपण त्याच परातीत काढून घेऊया. बारीक करून घेतलेले तीळ सुद्धा मी परातीत काढून घेतले आहेत आणि आता लगेच आपण काजू आणि बदाम सुद्धा वाटून घेऊया.
काजू आणि बदाम वाटीत असताना थोडंसं जाडसरच ठेवायचं, जास्त बारीक करायचं नाही. थोडंसं जाडसर असं काजू आणि बदाम सुद्धा मी वाटून घेतलेले आहेत आणि असे थोडेसे जाडसरच वाटून घ्यायचे, जास्त बारीक त्याचं पीठ करायचं नाही. आणि आता वाटून घेतलेले काजू आणि बदाम आपण वेगळं काढून घेणार आहेत. दुसऱ्या एखाद्या बाउलमध्ये काढून ठेवायचं. तर सगळं साहित्य आपलं मिक्सरला बारीक करून झालेलं आहे. आणि लगेच आता आपण शेंगदाणे आणि तीळ वाटून घेतलेले, त्याच्यामध्ये गूळ घालूया. तर इथं मी 1.5 कप तीळ आणि 1.5 कप शेंगदाणे घेतलेले. त्याच्यासाठी 3 कप असा बारीक कापून गूळ घेतलेला आहे. गूळ जर तुम्हाला थोडासा कमी घालायचा असला तरी सुद्धा चालेल, पण अगदी थोडासा कमी घातला तरी चालेल, जास्त कमी पण घालू नका. वेलायची पावडर घालायची छोट्या चमच्याने अर्धा चमचा आणि सगळं छान आता हे मिक्स करून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये गूळ घालताना एकदम बारीक कापून घालायचा. मी सुद्धा एकदम बारीक कापून घेतलेला आहे, पण तो परत थोडासा असा चिटकलाय, त्यामुळे तुम्हाला थोडासा मोठाले खडे वाटत असतील. तर हे असं सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता परत आपल्याला थोडंसं मिक्सरला हे फिरवून घ्यायचंय. अशा पद्धतीने लाडू बनवायचे खूप सोपे आहेत आणि झटपट बनवून तयार होतात. याच्यासाठी आपल्याला पाक बनवायची गरज नाही आणि काहीच नाही. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने एकदम मस्त असे लाडू बनवून तयार होतात. तर परत थोडंसं आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि मिक्सरला फिरवून घेऊया. तर हे पहा मी थोडंसं परत मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि सगळं छान असं एकजीव झालेलं आहे. असं डबल मिक्सरला थोडंसं फिरवून घेतल्यामुळे सगळं साहित्य छान एकजीव होतं आणि लाडू बनवताना त्याला छान बाइंडिंग सुद्धा येतं. या पद्धतीने लाडू बनवले तर लाडू बिघडण्याची कधीच भीती राहत नाही. पाक बनवून जर आपल्याला लाडू बनवायचं म्हणलं की लाडू बिघडण्याची थोडीशी भीती असते. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. अगदी झटपट बनवून होतात आणि खूप मस्त. तर हे पहा मी परत मिक्सरला सगळं छान फिरवून घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपण जे अगोदर काजू आणि बदाम थोडंसं जाडसर बारीक करून ठेवलेलं ते घालूया. आणि परत एक वेळा सगळं छान मिक्स करून घ्यायचं. थोडेसे काजू आणि बदाम असे जाडसर बारीक करून घातल्यामुळे लाडू खायला खूप छान लागते, तर स्वादिष्ट. तर हाताने सगळं छान असं एकत्र करून घ्यायचं आणि लगेच त्याचे लाडू बनवून घ्यायचे. तर तुम्हाला किती लहान मोठे लाडू बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही बनवून घ्या. आणि हे पहा किती मस्त लाडू तयार झालेला आहे. पाक न बनवता सुद्धा एकदम छान असा लाडू आपला बनवून तयार आहे. आणि राहिलेले सगळे लाडू अशा पद्धतीने आपण बनवून घेऊया. एक वेळा बनवले तर पूर्ण महिनाभर हे लाडू टिकतेच, बिलकुल खराब होत नाहीत आणि फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही. तर राहिलेले लाडू सगळे अशा पद्धतीने आपण बनवून घेऊया. अगदी झटपट बनवून तयार होतात. तर हे पहा इथं मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत आणि खूप मस्त झालेले आहेत. लाडू बघताच तुम्हाला अंदाज येत असेल किती छान लाडू तयार झालेले आहेत आणि पाक न बनवता एकदम मस्त लाडू तयार झालेले आहेत. तर एक लाडू तुम्हाला मी फोडून दाखवते, किती छान लाडू तयार झालेले आहेत. तोंडात टाकताच लाडू विरघळणे एवढे मस्त लाडू आपले तयार आहेत. तर तुम्ही सुद्धा असे झटपट होणारे तीळ शेंगदाण्याचे लाडू नक्की बनवून बघा. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.